स्वामी महाराजांच्या दरबारात अशक्य असे काहीच नाही. निसर्गाचे सर्व नियम त्यांच्या इच्छेपुढे झुकतात. एकदा अक्कलकोटमध्ये एका गरीब भक्ताने मोठ्या श्रद्धेने स्वामींच्या नावाने महाप्रसादाचा भंडारा आयोजित केला होता. हजारो लोक जेवत असताना अचानक प्रसादातील साजूक तूप संपले. तूप विकत आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि अन्नात तूप नसल्यास प्रसादाचा अपमान होईल या कल्पनेने तो भक्त रडत थेट स्वामींच्या दरबारात आला. त्याने आपली लाज वाचवण्यासाठी स्वामींच्या चरणी डोके ठेवले. सर्वांचे रक्षण करणारे अन्नपूर्णेचे रूप असलेले स्वामी महाराज हसले आणि त्यांनी भक्ताला आज्ञा केली की अरे वेड्या, नदीचे पाणी आण आणि तेच तूप म्हणून वाढ. विज्ञानाच्या सर्व नियमांना बाजूला ठेवून त्या भक्ताने नदीचे साधे पाणी आणले आणि अन्नावर वाढण्यास सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या साध्या पाण्याचे रूपांतर क्षणात अस्सल आणि सुगंधी साजूक तुपात झाले होते. हजारो भक्तांनी पोट भरून तो महाप्रसाद ग्रहण केला. तुमच्याही घरातील सर्व अन्नधान्य आणि संपत्ती स्वामींनी अशीच भरभरून वाढवावी यासाठी पूर्ण भक्तिभावाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींना तुमच्या घरात बोलवा.